नमस्कार, मी अनिता. महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत. सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही महत्त्वाच्या ठळक घडामोडी. तर प्रथम पाहूया काही ठळक घडामोडी. स्वामीनारायण मंदिर संस्थेच्या स्वच्छता अभियानाला उदंड प्रतिसाद. मंत्री रवींद्र चव्हाण संस्थेचे स्वामी हरिचरण दास महाराज, माजी नगरसेविकांचा सहभाग. डोंबिवली. महात्मा गांधी जयंती निमित्त डोंबिवली पूर्वेला स्वामीनारायण मंदिर संस्थेच्या माध्यमातून बुधवारी स्वच्छता अभियानाचे आयोजन केले होते. राजाजी पथ येथील स्वामीनारायण मंदिर ते पुढील चौकापर्यंत त्या उपक्रमाचे आयोजन केले होते. त्यात संस्थेचे स्वामी हरिचरण दास महाराज, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत होती. त्या दोघांनीही स्वच्छता अभियानाला स्वतः येऊन सुरुवात केल्याने मंदिराचे शेकडो भक्त रस्त्यावर उतरले आणि त्यांनी परिसरातील जोड रस्त्यांची स्वच्छता केली. दरवर्षी असा उपक्रम होत असून सामाजिक बांधिलकी आणि स्वच्छतेचे महत्त्व समाजाला पटवून देण्यासाठी त्या उपक्रमाचे आयोजन केले जात असल्याचे हरिचरण दास म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छता विषयाला प्राधान्य देऊन तिन्ही टर्ममध्ये ते स्वतः याविषयी विविध उपक्रम आयोजित करून स्वतः त्यात सहभागी होतात. आधी केले आणि मग सांगितले ही युक्ती पंतप्रधान मोदींची असून ती अनुकरणीय आहे असे मला वाटत असल्याचे मत मंत्री रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केले. स्वच्छता ही एका दिवसाची असून उपयोग नाही, तर त्यात सातत्य हवे. त्यातून परिसर स्वच्छ, पर्यावरण राखले जावे असेही चव्हाण म्हणाले. मंत्री चव्हाण हे आत्ताच नव्हे तर गेली अनेक वर्ष या उपक्रमात येतात, झाडू हातात घेतात आणि त्यामुळे त्यांचे सहकारी येतात, मदत करतात. त्याचा आनंद असल्याची स्वामीनारायण भक्तांनी सांगितले. त्या उपक्रमात भाजपचे पूर्व मंडळ अध्यक्ष, ज्येष्ठ माजी नगरसेवक विष्णू पेडणेकर, दिनेश गौर, मंदार हळवे, अमित कासार यांच्यासह पक्षाचे कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते. तर ह्या होत्या शहरातील महत्त्वाच्या घडामोडी. आमचे एकच ध्येय, आम्ही तुमच्या सोबत. तर पुन्हा भेटू याच ठिकाणी याच वेळी. तोपर्यंत धन्यवाद.